युरोपमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। मी आता उभी आहे जगातल्या सगळ्यात महागड्या जहाजावर, नॉर्वेजियन एपिक क्रूजवर। इथे रंगतायत इन्फा अवॉर्ड्स। स्पेन, इटली आणि फ्रान्स या सफारीवर निघालेल्या क्रूजवर फडकला मराठीचा झेंडा। आणि आता आपण पाहणार आहोत इन्फा अवॉर्ड्सचे काही सोनेरी क्षण। सगळे सेलिब्रिटी सकाळ संध्याकाळ जमतात आणि हा त्यांचा भेटायचा अत्यंत फेवरेट कट्टा आहे। याला आपण नाव दिलेलं आहे एपिक कट्टा। एपिकवर ही सगळे एपिक सेलिब्रिटी जमलेले आहेत आणि सचिनजी सोबत आहेत। सचिनजी, क्रूज कसं एन्जॉय करताय आणि हा कट्टा इथे सगळे एकत्र जमतात, बरोबर? येस, हा आमचा भाऊचा धक्का आहे। इथे आम्ही सगळे भाऊ लोक येतो, एकमेकांना धक्के मारत असतो या कट्ट्यावरती आणि आम्हाला खूप धमाल येते। काही लोक ज्यांना पत्ते खेळायची आवड आहे ते पत्ते खेळतात, काही लोकांना काही दुसरं करण्याची आवड आहे ते दुसरं करतात आणि आम्ही असे एकमेकांची गप्पा मारत एकमेकांची खेचत इथे आमचा वेळ काढतो। आणि मला असं वाटतं इथे कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे। आम्ही स्वतः जितके गेलेलो आहोत एकमेकांशी की कुठलंही बंधन असण्याचा प्रश्न उद्भवत नाही। त्यामुळे आम्ही मनमोकळेपणे जे काही करायचं आहे, जे काही बोलायचं आहे, जसं बोलायचं आहे तसं आम्ही बोलतो। आणि या कट्ट्याचा एक कोड वर्ड आहे, रात गई बात गई जिसका नाम सुभाष गई। जे काही रात्रीपर्यंत घडतं दिवसभरातलं ते दुसऱ्या दिवशी सकाळी आठवायचं नाही, हा कोड वर्ड आमचा आहे बेसिकली। आणि आपण तारे जमीन पर म्हणतो, तारे क्रूज पर है, सब यहाँ पे है। इन्फा अवॉर्ड्सची धूम आहे, क्रूजची मजा आहे आणि वेगवेगळ्या डेस्टिनेशन्सवर रोज आपण एक सकाळ झाली की एका नव्या देशात आपण असतो। तर तुमचा कुठला फेवरेट देश होता? कुठली जागा तुम्हाला जास्त आवडली? जागा तर सगळ्या चांगल्याच असतात, पण माझ्या या जवळच्या मित्रांबरोबर, अर्थात त्यांनी ते मला मित्र मानलंय हा त्यांचा मोठेपणा आहे, पण त्या सगळ्या मित्रांबरोबर त्या जागेत जाण्याची जी मजा आहे त्यामुळे तो देश आणि ती जागा माझ्याकरता जास्त इम्पॉर्टंट ठरते। सब फ्रेंड साथ में है तो हर एक जगह फेवरेट हो जाती है। माझी खरी तरी पहिलीच वेळ आहे क्रूजवरची आणि पहिली गोष्ट क्रूज इथे येणं म्हणजे हा स्वर्ग आहे असं मी म्हणेन। आणि नव्यानी खूप ओळखी झाल्या। खरे आम्ही सगळे कलाकार एकत्र कामं करतोच, पण जेन्युइनिटी, सच्चेपणा इथे खरंच बघायला मिळतोय। जसं सचिननी सांगितलं की रात गई बात गई, उद्या चर्चा करायची नाही त्याची, पण खरे मित्र खूप मिळाले, हा मोठा आनंद आहे। हा सगळी क्रूजच कमाल आहे, पण इथे आमची जी वैचारिक देवाणघेवाण चालते ती खूपच अप्रतिमच जागा आहे। हा म्हणा जसं इटली पाहिलं, कापरी आयलँड्स पाहिले, हे पाहिलं ते पाहिलं। मगाशी सचिन सर जे म्हणाले, माझ्या मित्रांबरोबर जे बघण्यात मजा आहे तर ते दुसऱ्या कशात नाही। ब्युटिफुल देश तर आहेतच आहेत, प्रश्नच नाही। शिवाय ह्याच्या आधी मी कधी रात्री गॉगल घातलेला नाही आहे। मला सारखं असं वाटतं की रात्री सुद्धा गॉगल घालणारी लोक, हे जे मी लहानपणी बघायचो सिनेमातली, असं मी गॉगल घातलाय। आणि आता मी शेवटचा इथला बोलणार आहे, तर मला सांगावं असं वाटतंय, हे ज्या सोज्वळ चेहऱ्याने बोलतायत तसं ते मुळी सुद्धा नाही आहेत। दिवस रात्र ह्या पाणवठ्यावर बसून कोणाकोणाची खेचता येईल एवढा एकच विचार करत ही माणसं इथे बसली आहेत। दो शेर अर्ज हैं कि जिस दिन से चला हूं मेरी मंजिल पे नजर है, जिस दिन से चला हूं मेरी मंजिल पे नजर है, आंखों ने कभी मील का पत्थर नहीं देखा। और दूसरा शेर अर्ज है कि हैरत की निगाहों से मुझे देखने वालों लगता है कभी तुमने समंदर नहीं देखा। महफिल चालूच आहे कट्ट्यावरची आणि कट्ट्यावर सगळे मित्र भेटलेले आहेत। आता इथे महेश लिमये आहे सोबत, आदित्य सरपोतदार आहे, तिकडे पत्त्याचा डाव रंगताना आपण पाहतोय, तिकडे ऋषिकेश जोशी बसलेले आहेत आणि इथे एक वेगळाच डाव रंगलेला आहे। आणि आता आपण महेश आणि आदित्यशी बोलूया। आदित्य, सगळे कट्ट्यावर इथे जमलेले आहेत, तू या कट्ट्यात थोडासा उशिरा सामील झालास, तर मिस केल्यात काही गोष्टी? मी खूप गोष्टी मिस केल्या असं मला वाटतं, कारण मी जेव्हा पहिल्यांदा क्रूजवर आलो तेव्हा इथे फोन नाही आहे, इथे कम्युनिकेट करण्याचं कुठलंही साधन नाही आहे। आणि मला असं पहिलं सांगण्यात आलं होतं की तुला सगळ्यांना भेटायचं आहे तर कट्ट्यावर जा। म्हणलं कुठे कट्टा आहे,
तर आपण एक बनवलेला स्वतःचाच कट्टा आहे जो 15व्या मजल्यावर आहे. त्याचं नाव एपिक कट्टा. एपिक कट्टा, हा एपिकच कट्टा आहे. मला वाटतं इथे गेल्यानंतर ना या कट्ट्यावर ब्रँडिंग होतं ना, जसं आपल्या स्टेडियममध्ये हे असतं स्टँड, गावस्कर स्टँड, देडुलकर स्टँड, असं मराठी इन्फा स्टँड, इथे कट्ट्याचं नाव दिलं जाईल लवकरच. प्रसाद माझ्या सोबत आहे, रवी माझ्या सोबत आहे. एपिक कट्ट्यावर सगळे जमतात आणि इथे आपण खूप गप्पा करतो, खूप मस्ती करतो. प्रसाद, या कट्ट्याविषयी काय सांगतो? हे आमचं खूप महत्त्वाचं ठिकाण आहे अख्ख्या या क्रूजवरचं. म्हणजे अशी एक म्हण आहे, चुकला फकीर मशिदीत. तसं जर कोणाला सापडत नसेल तर तो इथे येऊन थांबतो. म्हणजे शोधणारा आणि ज्याला शोधायचं तो कोणीतरी इथे असतंच. इथे सगळे भेटतात, इथे निरोप मिळतात, इथे सगळे भेटतात इथे, आणि इथून बरंच काही मिळतं. प्रसाद, एक मिनिट मला विचारायचंय, तुला कोणाचे निरोप इथे मिळतात रे? अरे माझा पार्टनर पुष्कर श्रोत्री, तो बघाव तेव्हा रूम मध्ये नसतोच. त्याला तो जेवलाय का, तो नीट काहीतरी चहा कॉफी प्यायली घ्यायची, मला काळजी असते सतत. हो, पाहताही आम्ही सगळे, पण तो नाही आहे इथे. आता मी एका सामान्य दिग्दर्शकाला, बिकॉज आमची टर्मिनॉलॉजी आहे, वर्षानुवर्ष हे दोन अत्यंत जवळचे घट्ट मित्र एकमेकांना सामान्य दिग्दर्शक आणि सामान्य कॅमेरामॅन असं म्हणत आलेले आहेत. हा, खूप सामान्य. पण जेव्हा हा याला गड्या म्हणतो ना, गड्या, का फार बरं वाटतं. कारण दॅट फील्स द फिलिंग. गड्या होताच कुठे है ना? नाही, खूप म्हणजे आता वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की आजचा लास्ट दिवस आहे. आणि गेले 7 दिवस जे काय मजा, जे काय फन आम्ही केलं आहे, या मोमेंट्स मला वाटतं एक पुढचं अखंड वर्ष आमच्यावर राहतील. आणि डेफिनेटली पुन्हा पुढच्या वर्षी असाच एक नवा कट्टा, तिथे पुन्हा ही सगळी गँग असेल. आणि इट्स आय थिंक मोस्ट प्रेशियस मोमेंट्स आहेत आता ज्या आम्ही हे सगळे करतोय. इट्स अ फुल ऑफ फन आणि आय विल रिअली मिस इट बेसिकली. का हा लास्टचा दिवस येतो आयुष्यात? महेश जेव्हा म्हणतो जलवा करू, जलवा, जबरदस्त काहीतरी करू, त्याचा अर्थ ताकात मीठ घालून पिऊया मस्त रात्री. मीठ आणि मिरपूड. ओ हो. आणि या एपिक कट्ट्यावर पत्त्याचा डाव रंगलेला आहे. ऋषिकेश माझ्या सोबत आहे. पत्त्याचा डाव रंगलेला आहे सगळा. ऋषिकेश, कसं वाटतंय? पत्त्याचा डाव रंगलेला आहे, 7 समुद्रापार क्रूजवर असं पत्ते खेळायला कसं वाटतंय? मला एकतर रमी खेळायला आवडतं आणि मी ठरवलं होतं की जेव्हा क्रूजवर मी पत्त्याचा कॅट स्वतः घेऊन आलो, एक तर नॉर्वेजियन क्रूज, युरोपात फिरायचं आहे, बऱ्यापैकी वेळ मिळणार आहे, वेगवेगळे देश खेळायचे आहेत, बघायचे आहेत. मला जाम मजा येते खेळायला. मी पहिले 2-3 दिवस खेळलो, खूप फिरलो. आज आता शेवटचा दिवस आहे, आज आता बाहेर जाऊ शकत नाही, म्हटलं हीच संधी आहे आणि खेळायला सुरुवात केली. पत्त्याचा डाव रंगलेला आहे या कट्ट्यावर आपण पाहतोय. हा कट्टा नक्कीच फेमस झालेला आहे. या क्रूजवरचा सर्वात फेमस कट्टा आहे, एपिक कट्टा असं आपण नाव याला दिलेलं आहे. ही धमाल, ही मजा सगळेच अनुभवत आहेत. चला आणखी काही क्षण आपण एन्जॉय करूया. 15व्या डेकवर आता डान्स फ्लोअरवर मी गाठलेला आहे सईला. रॉकिंग सई आपल्या सोबत आहे. हॅलो. आजचा दिवस खूप मेमोरेबल होता, कारण आम्ही बोटवरून उतरून फिरायला गेलो होतो आणि आज आम्ही सेगवेवरून अख्खं शहर फिरलो आहे आणि खूप मजा आली. इट वॉज अ मेमोरेबल एक्सपिरियन्स. आणि मी थोडीशी उशिरा आले, पण आज असं वाटलं की काहीतरी केलं आज. आय एम रिअली हॅपी. नक्कीच तू या क्रूजवर थोडीशी उशिरा पोहोचलीस, त्यामुळे बरंच काही मिस पण केलं होतंस. पण आता फायनली तू इथे पोहोचल्यानंतर तुला कसं वाटलं? पहिली रिॲक्शन काय होती? नॉर्वेजियन एपिक क्रूज फील्स लाईक होम बिकॉज एव्हरीबडी इज हिअर. सगळे मित्रमैत्रिणी इकडे आहेत आणि मी शूट करून आल्यानंतर जो थकवा होता तो पहिल्याच दिवशी गेलाय आणि आज मजा येणार आहे. बार्सिलोना पासून फ्रान्सपर्यंत काल आपण कान्समध्ये होतो आणि कान्समध्ये अवॉर्ड सोहळा रंगणं हे नक्कीच कुठल्याही कलाकारासाठी एक स्वप्नासारखं असतं. तर कान्समध्ये हा अवॉर्ड सोहळा होणं कसं वाटलं? खूप छान वाटतंय, पण फेस्टिवल ते कानला आयुष्यात एकदा तरी जायचं आहे. खूप इच्छा आहे, विल पॉवर आहे आणि आय होप ही इज लिसनिंग अँड वन डे आय विल गेट देअर.
तुझी ही स्वप्नपूर्ती तर होणारच आहे. पण आज मी इथे विचारते प्रत्येकाला की इकडे आल्या आल्या प्रत्येकाची एक इच्छा होती की हे करायचंच आहे. तसं तुझं काय होती, कुठली इच्छा होती? रूमच्या बाल्कनीमध्ये 3:30 वाजता रात्री गजर लावून मूनलाईटमध्ये शांतपणे बसायचं होतं, चिंतन करायचं होतं, आत्मपरीक्षण करायचं होतं आणि थोडंसं प्लॅनिंग करायचं होतं, जे मी काल रात्री केलं. नक्कीच, म्हणजे ही इच्छापूर्ती तर झालेलीच आहे. फक्त जाता जाता काहीतरी डान्स होऊन जाऊ दे. हे दुर्मिळ आहे, हे बघून घ्या. हे दुर्मिळ आहे. डान्स होतात. गर्ल्स गँग इकडे जमलेली आहे. आपण पाहतोय तेजस्विनी आणि जान्हवी दोघी माझ्या सोबत आहेत. डान्स फ्लोअरवर गाजवणं चाललेलं आहे. डान्स फ्लोअर गाजवलेला आहे. गाजवलंय आणि शेवटचा दिवस आहे मजा करण्याचा, त्यामुळे आम्ही खूप मजा करतोय आणि खूप नाचून घेतोय. कारण उद्या प्रत्येक जण आपापल्या कामाला लागेल, कधी भेटतील माहित नाही. सो इट्स अ टाइम टू हॅव अ गाला पार्टी. आपण असं म्हणतो ना, मुंबईत कलाकार लोक घाम गाळतात, बिचारे घर सांभाळतात, बाहेर काम करतात, घाम गाळतात. हे बघ इथे पण घाम गाळतो आम्ही, बघ किती. जान्हवी तू समोर आहेस, डान्स तर सुरू आहे, पण मी तुला सोडणार नाही आता, कारण एखादं गाणं तर होऊन जाऊ दे प्लीज. हेच म्हणू का, माझं म्हणू? मला इथे सतत एक गाणं आठवतं. सीली हवा छू गई, सीला बदन आणि मी धुंदीत आहे आता. I'm having a blast. आणि अजून एक तुला मला विचारायचंय, फेवरेट डेस्टिनेशन कुठलं होतं? रोम म्हणजे ऍक्च्युली इट्स अ प्लेस, इट्स अ रोमॅन्टिक प्लेस, म्हणून त्याचं नाव रोम ठेवलं असावं. अँड आय वॉज मिसिंग माय हजबंड अँड किड्स सो बॅडली, बट आय एम गोइंग टू कम अगेन टू रोम विथ देम. तर त्याची ऍक्च्युअल मजा येणार मला. थँक्यू सो मच. एन्जॉय द क्रूज. आकाशाची निळाई आणि समुद्राची अथांगता आणि कुठेही सभोवार नजर टाकली तर दिसणारा रमणीय युरोप. इम्फा अवॉर्ड्सची धमाल सुरू आहे नॉर्वेजियन एपिक क्रूजवर. पाहणार आहोत आणखी खूप सारी धमाल, पण आता घेऊया एक छोटासा ब्रेक. क्रूजवर आता मी इथे गाठलेला आहे सोनाली, सिद्धार्थ आणि आदित्यला. आपण पाहू शकतो इथे कशी धमाल करतायत, एन्जॉय करतायत. नक्कीच सगळीकडे एक रंगारंग वातावरण आहे. सोनाली कशी एन्जॉय करते? ते सोड, नाच आमच्या बरोबर थोडं. कम ऑन. सोनाली जेव्हा समोर असते तेव्हा डान्स करण्याशिवाय पर्याय नसतो आणि अर्थात इथेही तू रॉकिंग द फ्लोअर करतेस. येस, ॲब्सोल्युटली. आणि इतकी थंडी वाजते की पर्याय नाही नाचल्याशिवाय. सो मजा येते. काही लोक पूलमध्ये, काही लोक पूल साईडला नाचत आहेत. बट वी आर एन्जॉईंग, हॅव्हिंग फन. शो संपलेला आहे, त्यामुळे एक जबाबदारी संपली आहे, त्यामुळे रिलॅक्स आहोत. आणि आज लास्ट नाईट आहे इथे. मला कळत नाही मी काय करतोय, पण हे वारं आहे आणि हे सगळं ॲटमॉस्फिअर आहे, याच्यामध्ये आपल्याला काही कळत नाही. यू जस्ट हॅव टू फील द ट्रान्स आणि फार मजा येते. सुपर म्युझिक चालू आहे. पूलवरती पूलमध्ये आमचे काही मित्र डुमक्या मारतायत, आम्ही इथे टाइमपास करतोय. आता अवॉर्ड फंक्शन संपलेलं आहे, आता फक्त एक रात्र पार्टी करायची आहे, हार्ड कोर पार्टी. खूप साऱ्या मेमरीज, गोल्डन मेमरीज आपण घेऊन जाणार होतो तिकडं. आणि गोल्डन मेमरीज मध्ये तुझी एखादी सोनेरी आठवण इकडची काय आहे? काय सर्वात जास्त एन्जॉय केलंस, काय पाहिलंस ते आम्हाला सांग. खूप एन्जॉय केलं. ज्या डे ट्रिप्स होत्या आपल्या, ज्या धावपळीत जे सगळं आपण केलं आहे मॅनेज, ते खूप एन्जॉय केलं. रोमला खूप मजा आली कारण पावसात गेलो होतो. नेपल्सला खूप मजा आली आणि अर्थात फ्लॉरेन्स, पिसा,
आणि आज पाल्मा म्हणजे इतक्या गडबडीत सुद्धा हे आम्ही सगळं बघून आलेलो आहोत, शॉपिंग करून आलेलो आहोत. आवडती जागा कुठली जागा सर्वात जास्त आवडली सोनाली कुलकर्णीला? रोम, अर्थात रोम. म्हणजे रोमला नजर जाईल तिकडे हिस्ट्री आहे, आर्किटेक्चर आहे, ब्युटी आहे, रोमॅन्स आहे. कोलोसियम ऑफकोर्स पाहिलं आणि मला वाटतं की तो एक्सपिरियन्स खूपच रोमांचक होता. अक्षरशः अंगावर काटे आले होते, शहारे आले होते ते त्या वास्तूमध्ये उभं राहिल्यानंतर. आणि एक साधारण असा विचार होता की काय होत असेल त्या काळात, काय ऑरा, काय पॉवर. फिल्म्समध्ये आपण पाहिलं आहे ग्लॅडिएटर वगैरेमध्ये, पण प्रत्यक्षात आपण खऱ्या अर्थाने जेव्हा त्या वास्तूत उभे राहतो तेव्हा काय दैदिप्यमान संस्कृती होती किंवा कशा पद्धतीने पॉवर गेम असायची याचा विचारही आपण करू शकत नाही. आणि सिद्धार्थ, आदित्य, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आम्ही फ्लॉरेन्समध्ये होतो आणि सोनाली पण तेव्हा होती. आम्ही फिरत होतो आणि नंतर मला एका शॉपमध्ये एका व्यक्तीला ही इटालियनच वाटली डायरेक्ट. आणि ही सिक्रेट मला आज तुम्हाला इथे शेअर करायची आहे. ही इटालियन वाटते का? ही इटालियन वाटते थेट नाही. हिच्या चेहऱ्यावरनं ही पिंपरीची आहे हे कळून येतं. PCMC कॅटेगरी. काय? PCMC म्हणा. पण इटली कशी एन्जॉय केलीस? इटलीतली खास गोष्ट तुला काय वाटतं? इटलीमध्ये आपण रोमला उतरलो होतो आणि कुठे उतरलो होतो? फ्लॉरेन्सला. फ्लॉरेन्स पिझ्झा. मला फ्लॉरेन्सला खूप मजा आली होती कारण तिथे आपण खूप रिलॅक्स्ड गेलो होतो आणि काही ठराविक स्पॉट्स होत्या. मग मस्त एका कॅफेमध्ये गाईड म्हणजे मी जरा थोडा माझा रिसर्च करून आलो होतो कारण मला खरंच फ्लॉरेन्स आणि मला रोम मिस केले यार. मी लेट आलो ना इथे म्हणून. मला सोडून गेला होता. नाही, आम्ही वेळेत जातो. ही खूप लेट आली आणि कसं असतं इथे काही वेळेत जाऊन यायला लागतं कारण बोट सुटली की मग आपण अडकून बसतो. सो तिथे इटलीतच राहावं लागतं आणि आम्हाला बोटीवर परत यायचं होतं म्हणून आम्ही वेळेत गेलो. पण मला एक सांगायचं वाटतं की फ्लॉरेन्स इज अ ब्युटिफुल सिटी आहे. म्हणजे मला असं तिथनं ना निघावंसंच वाटत नव्हतं आणि आम्ही दोघे असं म्हणलं यार इथनं निघायचंच नाही आपल्याला, सेटल होऊया तिकडे. सेटल. मोठा ब्रेक मिळाला होता या निमित्ताने. तुम्ही तर खूप शूटिंगमध्ये व्यस्त असता. सोनाली, हे वर्ष तू गाजवतीयस, शूटिंगमध्ये व्यस्त आहेस, पुन्हा फिल्मचं शूटिंग केल्यावर करणार आहेस, हे सगळं चालू आहे. ह्या ब्रेक तू कसा एन्जॉय केला? एकतर मी गेले 7 दिवस माझा फोन बंद आहे. मी वायफायवर नाही आहे, मी कुठल्याही सोशल नेटवर्कवर नाही आहे. हे खूप वर्षांनी घडतं आहे. म्हणजे ॲक्च्युली 10-1 वर्षांनी विदाऊट फोन 7 दिवस सलग काढले आहेत. एखादा फोन 2 दिवसांनी वगैरे घरी केला आहे मी, दॅट्स इट. म्हणजे आमचे फोन्स कुठे पडलेत हेही आमच्या लक्षात नाही आहे. हे खूप कमी होतं आणि हे कुठेतरी आपण आत्ता मिस करतो आहे आपल्या लाईफमध्ये. कारण आम्ही एक पार्टी झाल्यानंतर एक शांत वर बसून फक्त बघत होतो, स्काय बघत होतो, स्टार्स बघत होतो आणि हे खूप दुर्मिळ आहे. म्हणजे असे ॲज ही सेड व्हेरी राईटली की काम पीसफुल टाईम घालवायला मिळणं आपल्या छान मित्रांबरोबर हे खूप दुर्मिळ आहे आणि आम्हाला हे खूप छान एन्जॉय करता आलं. आदित्य, आत्ता आपण डेकवर आहोत. बाल्कनीतून सुद्धा प्रत्येकाच्या रूममधनं एक व्ह्यू दिसतोय. ही सगळी शांतता तू कशी एन्जॉय केलीस? कुठला क्षण तुला सोनेरी वाटला? सकाळ, संध्याकाळ, दुपार, रात्र, यातली कुठला असा प्रहर होता जो तू सर्वात जास्त एन्जॉय केला? त्यांनी सगळे एन्जॉय केलेत, सगळे प्रहर एन्जॉय केले त्यांनी. तुला सांगू एक गोष्ट, मला इथे येण्याचं मेन कारण हे होतं की पुण्या मुंबईत ना आपण काम करून आपलं काम असं आहे ना की वी आर क्रिएटिंग ऑलवेज. वी आर क्रिएटिंग न्यू स्टोरीज, क्रिएटिंग फिल्म्स, क्रिएटिंग सिक्वेन्सेस, क्रिएटिंग व्हिज्युअल्स. आणि त्या क्रिएशनला तुम्हाला इन्स्पिरेशन लागतं आणि ते इन्स्पिरेशन मिळणं आता कुठेतरी कमी झालं आहे. कारण पुण्या मुंबईत काम करत असताना सतत तुम्ही ऑफिसेसमध्ये, गाड्यांमध्ये, ट्रॅफिकमध्ये, सेटवर, एक्झिक्युशनमध्ये इतके अडकलं असताना की तुम्हाला एक ब्रेक आणि एक इन्स्पायरिंग ब्रेक असणं गरजेचं आहे, जे ह्या ट्रिपने दिलं. लक्षात घे, त्यांनी उशिरापर्यंतचा मूनही पाहिलाय आणि त्यांनी सनराईजही पाहिलेला आहे. सगळं पाहिलेलं, 24 तास अख्खे जागे राहून काढलेले आहेत. सो आणि त्यात इथला लाईट इतका सुंदर आहे. म्हणजे इथे रात्री पोरगा झोपला की त्याची आई सकाळी चला सूर्य डोंबल्यावर आला असं म्हणतच नाही, कारण सूर्य डोक्यावर येतच नाही कधी मुळात इकडे. तो असा कायम आडवाच असतो, ह्याच बाजूला असतो. आणि तो लाईट जेव्हा आपल्यावरती पडतो तेव्हा आपल्या समोरच्या म्हणा सगळ्या गोष्टी म्हणा इतक्या अशा सोनेरी दिसायला लागतात, चमकायला लागतात. तर हीच खासियत आहे या युरोपमधल्या लाईटची असं मला वाटतं. सुपर. आणि मी सगळ्यांना विचारते, मी सिद्धार्थला विचारलेला आहे हा प्रश्न, तुला मला विचारायचं आहे की इथे आल्यावर प्रत्येकाची एक इच्छा होती, तुझी इच्छा कुठली होती आणि ती पूर्ण झाली का? माझी अशी एक ठराविक कुठली इच्छा नव्हती. मला फक्त अनप्लॅन्ड ट्रिप
करायची होती आणि ॲक्च्युली खूपच अनप्लॅन्ड माझी ट्रिप झाली. मी काहीच ठरवलं नव्हतं, मी काहीच रिसर्च केला नव्हता, मी काहीच म्हटलं नव्हतं की मला हे बघायचं ते बघायचं. पण काही लोक खूप असा रिसर्च वगैरे करून आलेली. सो आय जस्ट वॉन्ट टू टेक ईच डे ॲज इट कम्स. मुसाफिरी तू एन्जॉय केलीस, मुसाफिर होणार. टोटली हो. आणि आता पुढचे 4 दिवस मी एकटी आहे बार्सिलोनामध्ये आणि मी आता केला आहे त्यामुळे, आणि तेही अनप्लॅन ट्रिप आहे. मला ॲक्च्युली आता आयुष्यात काहीही प्लॅन करायचं नाही, स्पेशली ट्रॅव्हल्स. असं एक आज सकाळी उठून बॅकपॅकिंग, आज कुठे जायचं आहे, चल इथे जाऊया, असं एक करायचं होतं, ते माझं झालंय. सो ही इच्छा होती माझी की काही प्लॅन न करता ट्रिप घालवायची आणि तशी झाली आहे. पण मग शूटिंगच्या दिवसांमध्ये हिला मध्येच बॅकपॅक शूटिंगला जायचं आणि आठवलं की चला आज शूटिंगला नको जायला, आज आपण हॉलिडेबद्दल बोलतोय, फिरायला जाऊ. आपण ट्रॅव्हल तसं नाही ना करणार. ही गमती, ही मजा, ही असंच चालू राहील. एन्जॉय द क्रूज. थँक्यू. तर फ्रेंड्स, हा होता शानदार नजारा युरोपात रंगणाऱ्या इन्फा अवॉर्ड्सचा. मराठी सिनेसृष्टीसाठी हे नक्कीच मानाचं पान ठरलं. हा शानदार नजारा तुम्हीही एन्जॉय केला असेल. या खास कार्यक्रमात इथेच थांबूया. पाहत रहा IBN लोकमत.